आपण आलेलो आहे या ठिकाणी आंब्याच्या हाय डेन्सिटी बागेमध्ये. आता या ठिकाणी बरेचसे शेतकरी काय करायला लागलेत, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग करायला लागलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये एक चूक होते शेतकऱ्याकडून. ही चूक आपण आज पाहणार आहोत आणि ह्याला रेक्टिफाय कसं करायचं ह्याचे फायदे तोटे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहा, हे एक झाड आहे. या झाडामध्ये तुम्ही पहा की जमिनीपासून साधारणतः एक 6-7 इंचावरच या ठिकाणी फांद्या फुटलेल्या आहेत. हे एक झाड आहे. आता हे दुसरं झाड बघा. आता या झाडामध्ये खाली बस, या झाडामध्ये तुम्ही बघा की साधारणतः पहिली फांदी जी आहे ही 1.5 फुटावर फुटलेली आहे. दुसरी फांदी जी फुटलेली आहे साधारणतः 1.5 फुटावर फुटलेली आहे. त्याच्यानंतर पलीकडचं झाड पहा, याच्यामध्ये सुद्धा फांद्या ज्या आहेत साधारणतः 5 इंच 6 इंचावर फुटलेल्या आहेत. आणि झाडांकडे बघितलं तर तुम्हाला झाडं अशी तजेलदार दिसत नाहीत. आता दुसरं तुम्हाला एक झाड, महत्वाचं झाड दाखवणार आहे. या ठिकाणी या अलीकडे या. आता या ठिकाणी हे झाड खूप छान आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा पहा की ही जी पहिली फांदी आहे, ही पहिली फांदी ज्याच्यावर फ्रुट्स लागलेले आहेत, आता ही सुद्धा पहिली फांदी 6 इंचावर आहे. दुसरी फांदी पुन्हा 1 ते साधारणतः 1.5 फूट 1 फूट अंतरावर आहे. आणि त्याच्यानंतरच्या ज्या फांद्या आहेत ह्या साधारणतः 1-2.5 फुटाच्या नंतर आलेल्या आहेत. आता हे अशा पद्धतीनं झाड आलेलं आहे, पण हे झाड चांगलं डेव्हलप नाही झालेलं आहे, याचं स्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालेलं नाही. आता हे त्याच्यानंतर पुढचं झाड पाहूया. आता या झाडामध्ये पहा, हे जे झाड आहे या झाडामध्ये पहा साधारणतः 3-3.5 फुटाच्या नंतर फांदी आहे. ह्याच्या आधीच्या ज्या फांद्या आहेत त्या उडवलेल्या आहेत, त्याच्यामुळे याचं स्ट्रक्चर पहा. आता थोडंसं आपण थोडं दूर जाऊन पाहू. याचं स्ट्रक्चर बघा. ह्या झाडाचं स्ट्रक्चर अत्यंत चांगलं बनलेलं आहे. ओके, एकदम गोल असं झाड बनलेलं आहे आणि स्ट्रक्चर चांगलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण झाडाची खोडं का दाखवली. झाडाची खोडं हे झाडाचं आयुष्यमान आणि झाडाचं पुढे चालणारं उत्पादन आणि त्याचं जे रोगप्रतिकार शक्ती हे दाखवत असतं. साधारणतः हॉर्टिकल्चर झाडामध्ये 2 टाईपचे झाडं असतात, ज्याला आपण म्हणतो हाय हेडेड झाड आणि लो हेडेड झाड. आताची जी सगळी झाडं बघितलीत ती सगळी लो हेडेड झाड आहे आणि हे जे झाड तुम्हाला मी दाखवलं होतं हे हाय हेडेड झाड आहे. हाय हेडेड झाड म्हणजे काय की जमिनीपासून 1 मीटरच्या वर त्याला फांद्या फुटल्या तर अशा झाडाला हाय हेडेड झाड म्हणतात. आणि जमिनीच्या खाली, जमिनीपासून 1 मीटरच्या आत जर फांद्या लॅटरल फुटल्या तर त्याला आपण लो हेडेड प्लांट म्हणतो. लक्षात घ्या, लो हेडेड प्लांट हे हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी चांगलं असतं. परंतु याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या की लो हेडेड प्लांट मध्ये झाडांना फळं लवकर लागतात, परंतु याचं आयुष्यमान कमी असतं. पण ज्या झाडाला 1 मीटरच्या नंतर फांद्या लागतात याचं आयुष्यमान चांगलं असतं, झाड चांगलं स्टर्डी असतं, उत्पादन चांगलं देतं. आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम मध्ये साधारणतः 1 मीटरच्या नंतर फांदी फोडू नका. ऍटलिस्ट तुम्ही फांद्या जर फोडायच्या असतील तर साधारणतः 2 फुटाच्या नंतर तरी फांदी आपण या ठिकाणी फोडली पाहिजे, जेणेकरून झाडं जास्त रोगग्रस्त होणार नाहीत, स्ट्रक्चर चांगलं बनेल, झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या एकमेकाला इजा करणार नाहीत. अशा पद्धतीने हे चांगलं झाड